ठाकरे बंधूंचा कालचा विजयी मेळावा, या विजयी मेळाव्यामधून मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने नारळ फोडला आहे का, या संदर्भात आपल्यासोबत आज बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख आहेत. सर, काय सांगाल? कालची आपण देखील सभा पाहिली असेल, तर पहिले आपण या सभेसंदर्भात बोलू. कशी होती ही सभा आणि दोघांची भाषणं आपल्याला कशी वाटली? ही सभा चांगली झाली, प्रतिसाद चांगला होता आणि सभेचा प्रतिसाद हा जेव्हा लोक अधूनमधून जेव्हा टाळ्या वाजवतात, जेव्हा एखाद्या वाक्याला दाद देतात, तेव्हा लक्षात येतो की लोक समरस झालेले आहेत, लोकांना विचार आवडत आहेत. तर असा प्रतिसाद खूप मिळत होता ठाकरे बंधूंना आणि लोक अधूनमधून वेगवेगळ्या वाक्यांवर त्यांच्या दाद देत होते. याच्यावरून असं दिसत होतं की लोक उगीच आणून बसवलेले नाहीत किंवा चला काहीतरी गंमत आहे म्हणून आलेले नाहीत. त्यांच्यामध्ये काहीतरी विचार होते आणि ते विचार ऐकायला आले होते हे दिसत होतं. त्यामुळं प्रतिसाद उत्तमच मिळाला, याच्यात शंका नाही. आणि ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यानंतर मुंबईमध्ये जो त्यांची पॉकेट्स आहेत, जसं लालबाग आहे, परळ आहे, शिवडी आहे, दादर आहे, त्याच्याही पलीकडचे जे मराठी बहुसंख्य, जिथं बहुसंख्य मराठी राहतात, घाटकोपर असेल, भांडूप असेल, इकडे पार्ला असेल किंवा दहिसर बोरिवली असेल, तर हा मराठी पॉकेट्समधला तरुण तो लहानपणापासून त्याची जडणघडण ही काँग्रेस विरोधी किंवा ठाकरे प्रेमी ह्या विचारांवर झालेली आहे. जास्त पक्ष इथं जाऊ दे, पण ठाकरे प्रेमी, त्याला वाटतं की ठाकरे, मुंबई, शिवसेना याच्याविषयी. पण तो विभागला गेला होता आणि तो विभागला गेलेला मतदार काल राज आणि उद्धव एकत्र येत आहेत म्हणून त्याला उत्साह वाटला की चला आता आपला काहीतरी याच्यामध्ये से वाढणार आहे, आपला अधिकार वाढणार आहे, म्हणून तो आला होता. तर याच्यावरून असं लक्षात आलं की त्यांची सुरुवात तर चांगल्यापैकी झाली आहे, हे मात्र नक्की सांगता येईल या सभेच्या प्रतिसादावर. आपण काल राज ठाकरेंचं भाषण देखील ऐकलं असेल, उद्धव ठाकरेंचं देखील भाषण ऐकलं असेल. एकाचं संपूर्ण मराठी विषयावर भर होता, एकाचा राजकीय होता. तर हे ठरवून केलं होतं असं आपल्याला वाटतं? ही भाषणाची शैली, ज्या प्रकारे त्यांनी प्रत्येक विषयाला हात घातला. राज ठाकरे हे अतिशय चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांना सीट्स मिळत नाहीत किंवा त्यांचे लोकसभेला किंवा विधानसभेला परफॉर्मन्सबद्दल वेगळी चर्चा करता येईल, परंतु सभा कशी जिंकायची, सभेचं मर्म कसं ओळखायचं, लोकांच्या मनातलं कसं बोलायचं, याचं अचूक भान असलेले वक्ते म्हणून राज ठाकरे यांचा उल्लेख करता येईल. पण त्यांनी ठरवून घेतलं होतं की राजकीय सापळ्यात अडकायचं नाही, कारण आपण असं ठरवलेलं आहे की ही सभा राजकीय नाही, मग त्यात राजकीय अभिनिवेश आणायचा नाही. म्हणून बहुधा त्यांनी उद्धव ठाकरेंना हे सांगितलंच असणार, राजकारणी इतके मोघम किंवा इतके ढिले नसतात. त्यांनी ठरवून घेतलं असेल की मी मराठीशिवाय बाकीचं फारसं काही बोलत नाही, कारण लोक एकत्र येणार आहेत ते मराठीच्या मुद्द्यावर येणार आहेत. आपल्या मागे लोक येत आहेत, आपल्याला आग्रह होतो एकत्र येण्याचा, तो मराठीच्या मुद्द्यावर होतो, कारण लोकांना असुरक्षित वाटायला लागलं आहे की हिंदीला प्राधान्य देऊन मराठीला दुय्यम स्थान मिळतं की काय. तर या भयगंडाखाली लोक असलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपण हा मुद्दा मी काही सोडणार नाही. त्यामुळं राज ठाकरे यांचं भाषण हे प्रामुख्याने मराठी भाषा, मराठीची होणारी गळचेपी, सरकारविरोधात आपण काय भूमिका घ्यायची याभोवती होतं आणि ते त्यांनी अतिशय ठरवून मुद्देसूद भाषण केलं होतं. या उलट उद्धव ठाकरेंचं भाषण काय होतं? उद्धव ठाकरेंवर राजकीय त्यांच्या दृष्टीने अन्याय झाला आहे, ते अन्यायग्रस्त भूमिका मांडत असतात. त्यामुळं सातत्याने त्यांनी माझा पक्ष कसा फोडला, भाजपा कसा वर्चस्ववादी पक्ष आहे, त्याला कसं इतरांचं आवडत नाही, हा भर त्या देत होते. आणि समजा त्यांनी राज ठाकरे यांचेच मुद्दे, कारण राज आधी बोलले, राज ठाकरे यांचे मुद्दे जर परत मांडले असते तर नूर गेला असता सभेचा. ते उद्धवना माहीत होतं की आपण रिपीट करून मतलब नाही, जे राज बोलायचे ते राज बोललेत, मग राजपेक्षा वेगळं काय बोलता येईल, तर राजकारणावर बोलल्याशिवाय त्यांनाही पर्याय नव्हता. मराठीची होणारी गळचेपी, मराठी भाषेचा जो काही आता सध्या त्याचं स्थान दुय्यम करण्याचे प्रयत्न झाले आहेत, याविषयी राज बोलून झाले होते. त्यामुळे उद्धव यांनी तेच मुद्दे बोलले असते तर बघा दोघा भावना एकच आहे आणि उद्धव यांच्याकडे काही मुद्देच नव्हते अशी चर्चा झाली असती. त्याचंही त्यांना काळजी असेल की असं काही होऊ द्यायचं नाही, म्हणून त्यांनी राजकारणावर भर दिला. आणि केंद्रातून कशा पद्धतीने राजकारण सुरू आहे, गुजरातचा वर्चस्व कसा वाढतो आहे, आपल्याकडचे सगळे चांगल्या गोष्टी गुजरात कसं नेत आहे, हे शेवटी लोकांच्या मनातले मुद्दे आहेतच, ते त्यांनी बोलून दाखवले. पण सर, एक असा विषय की मराठीसाठी हे दोन भाऊ एकत्र आले होते, पण जे लोक तिकडे आले होते हे दोन भाऊ एकत्र येतात म्हणून आले होते. तर ह्या गणिताकडे कसं बघता की ठाकरे ब्रँड जो आपण आधीपासून उल्लेख करतात, राज ठाकरेंनी पण उल्लेख केला, हे काल दोघं एकत्र दिसते, नागरिक त्यामध्ये खूप आनंदी होते आणि समाधानी होते. हे दोघांचं एकत्र येणं लोकांना आवडलं याचं कारण सांगतो. केवळ हे दोघे एकत्र आल्यामुळं लोकांचे प्रश्न सुटत नसतात. लोक पण खूप हुशार आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाच्या एखाद्या खेळीचा प्रभाव यशस्वी होतो त्याच्यामागे केवळ एक मुद्दा नसतो. मराठीच्या मुद्द्यावर लोक एकत्र आले असं म्हणणं हे खूप सोपं आहे, तसंही नसतं.
अनेक गोष्टी असतात. जसं उद्धव ठाकरे म्हणाले की गुजरातला अनेक गोष्टी आपल्या जात आहेत, उद्योग जात आहेत, रोजगार जात आहेत. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरातला जो तरुण आहे किंवा मराठी माणूस आहे, याच्या अनेक मुद्द्यांचा तो समुच्चय असतो मनामधल्या, की अरे हे पण चुकीचं घडतंय, ते पण चुकीचं घडतंय. तर तो केवळ मराठी हा एक मुद्दा मिळाला म्हणून तो म्हणतो की चला आता कुठेतरी याला तोंड फुटतंय. मग हे सगळेच मुद्दे एकत्र येतात. तो त्या सगळ्या मुद्द्यांचा समुच्चय असतो आणि म्हणून तो प्रतिसाद असतो. तर ह्या ठाकरे बंधूंना केवळ एकत्र येत आहेत ह्यापेक्षा आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी एक मोठं व्यासपीठ आता उपलब्ध होत आहे. आणि दोघं जर एका तोंडातून बोलले, दोघांनी एकच प्रश्न मराठी माणसांच्या गळचेपीचा, मराठी भाषेच्या गळचेपीचा जर प्रभावीपणे मांडला तर आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल आणि आपले प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील ही अपेक्षा असते त्याला. म्हणून तो दोघांच्या मागे उभा राहायला बघतो की दोघांना आपण ताकद देऊन बघूया. आणि हे पहा, लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी आवाज असलाच पाहिजे. लोकशाही एकांगी असू शकत नाही. भाजपप्रेमींना असं वाटेल की असं कुठं असतंय का, आणि मराठीचा मुद्दा आला म्हणून काय असते का, हिंदी कुठं परकीय भाषा आहे का, भारतातलीच भाषा आहे वगैरे, ते जाऊ देत. पण बाकीचे दैनंदिन प्रश्नसुद्धा याच्याशी जोडले जातात. एक टोक असतं कुठल्याही, बाकी त्याचा पायाभरणी जी असते त्या संतापाची, चिडचिडीची, रागाची, ती अनेक मुद्द्यांभोवती गुंफलेली असते. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आमच्या अनेक मुद्द्यांना वाचा फोडणारा व्यासपीठ जर एक मिळत असेल लोकशाहीमध्ये तर आम्ही त्याच्या मागे का जाऊ नये. आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा कायम लोकांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे ना. म्हणजे मी मागं तुम्हाला थोडंसं घेऊन जातो. जेव्हा काँग्रेस देशामध्ये अत्यंत प्रभावी होती, पंडित नेहरू असोत किंवा इंदिरा गांधी असोत, त्यावेळी विरोधी पक्ष नव्हता का? सत्तेवर त्यांना भरपूर यश काँग्रेसला मिळायचं, काँग्रेस सत्तेत बसायची, परंतु विरोधी पक्षांना काही कमी ताकद दिलेली नाही. जॉर्ज फर्नांडिस अख्खी मुंबई बंद करू शकत होते. तो वर्ग कुठून येत होता? मग बाळासाहेब ठाकरेंना 66 पासून लोकांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली, महापालिका दिली, तो वर्ग कुठून येत होता? मग प्रजा समाजवादी पक्ष होता आधी, जनता पक्षाच्या आधी, त्याला मिळणारा पाठिंबा कुठून येत होता? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनेक खासदार संसदेमध्ये दिसायचे आणि त्यांच्या प्रभावी भाषणाने लोक प्रभावित व्हायचे. नाथपै कोण होते? ते काय काँग्रेसचे खासदार थोडेच होते. मधु दंडवते कोण होते? ठीक आहे, तुमची एकत्रित ताकद कमी पडत असेल पण विरोधाचा आवाज नाही कमी पडत. लोक निवडून देत होते ना त्यांना. बरं, त्यावेळी तर बॅलेट पेपर होते, त्यावेळी तर लोक असं म्हणायचे की मतदान केंद्राच्या केंद्र ताब्यात घेतली जायची, शिक्के मारले जायचे, कोणीच काही बोलत नव्हतं. आणि त्यावेळी मीडिया एवढा प्रभावी नव्हता, कळत पण नव्हतं लोकांना ग्रामीण भागात काय चाललं. एक आठवडा न्यूज कळायची नाही लोकांना. विरोधातला आवाज हा एकत्रित आवाज असतो आणि तो असणं लोकशाहीमध्ये गैर नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीशी जर हा एकत्रित आवाज म्हणजे हा जर लोकांना असं वाटत असेल की एक व्यासपीठ उभं राहत आहे, आपल्याला एक व्यासपीठ हवं आहे, आपले प्रश्न कोणीतरी मांडले पाहिजेत, या भावनेने जर तिथं लोक एकत्र आले असतील की दोघं भाऊ एकत्र आले, चला यांना ताकद देऊया, तर मग त्यात गैर मानता येत नाही. एक असा पण दुसरा प्रश्न उपस्थित होतो की कालची सभा ही कुठेतरी मुंबई महानगरपालिका अनुषंगानेच होती. जरी उद्धव ठाकरे म्हणले असतील की म्हणजे मुंबई नाही, म्हणजे महाराष्ट्र, अशा हेनी ते बोलले असतील, पण कालची सभा कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्याच अनुषंगाने होती. अगदी आहेच आहे. मुंबई शिवसेनेसाठी म्हणजे अतिशय महत्त्वाचं शहर आहे. कारण या मुंबईमध्ये शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनेचं बाळसं, त्याची वाढ, त्याचं म्हणजे मजबूत होणं, हे सगळं ह्या मुंबईने पाहिलेलं आहे. आणि कायम मुंबईतला एक विशिष्ट वर्ग हा या पक्षाशी जोडला गेला. भूमिपुत्रांची संघटना, मराठी भाषिकांची संघटना, त्यांच्या प्रश्नांवर बोलणारी संघटना. कारण काँग्रेसचं राजकारण हे बहुविध जाती धर्म याच्या सभोवताली होतं आणि मराठी लोकांना असं वाटायचं की याच्यामध्ये आपला आवाज हरवून जातोय. लोकशाहीमध्ये आपल्या देशात तरी किमान सामाजिक असुरक्षितता हा मुद्दा खूप मोठा आहे. त्याला कोणी वाचा फोडत नाही. सामाजिक असुरक्षिततेचा मुद्दा फक्त आरक्षणाशी जोडला जातो. तसं नाही, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा लोकांना असुरक्षितता वाटते. तर आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना मुंबईमध्ये दुय्यम स्थान मिळता कामा नये. आपल्या मागे कुणीतरी एक शक्ती आहे, पक्ष आहे, व्यक्ती आहे, विचार आहे, तर आपल्याला मुंबईमध्ये जगणं सुरक्षित राहील. नाहीतर आपण इथून निघून जावं लागेल आपल्याला. या भावनेपोटी तरी यांच्या पाठीशी लोक उभे राहिलेले आहेत ना. त्याच्यामुळं हे जर टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी महानगरपालिका ताब्यात असायला हवी. म्हणून मुंबईमध्ये कायम शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केलं. महापालिका ते खूप वेळा जिंकले, महापौर बसला, स्थायी समिती त्यांच्याकडे राहिली. आता त्यांनी काम कसं केलं हा वेगळा मुद्दा आहे, तो चर्चेचा वेगळा मुद्दा आहे. तो विरोधकांची टीका वगैरे होतेच की तुम्ही काय केलं, मुंबईतल्या मराठी माणसाचं काय केलं, त्याचा भल्याचे प्रश्न काय सोडवले, उद्योगधंद्यात मराठी तरुणांची पिछेहाट वगैरे, हे चर्चेचे वेगळे मुद्दे आहेत. पण सामाजिकदृष्ट्या सुरक्षितता असणं हे सुद्धा खूप मोठं आहे. आपल्या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा या दोन गोष्टीभोवती खूप मोठं राजकारण आहे. याच्यावर उघडपणे चर्चा राजकीय पक्ष करत नाहीत, कारण ते त्यांना परवडत नाही. कारण प्रत्येक राजकीय पक्षाच्या यशाची किनार, यशाचं पायाभरणी ही या दोन असुरक्षिततेमधनं होते. आपल्याला कुठला तरी पक्ष सुरक्षितता देतो का ह्याच्या मागे लोक जातात.
त्यांच्या घरातले प्रश्न कोण सोडवतं आहे ह्याच्याकडे कोणी बघत नाही. हा ह्याच्यात राजकीय पक्षांचा फायदा आहे आणि विरोधी पक्ष ह्याचा फायदा घेत असेल तर काय चूक आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेसाठी ही सभा त्यांना फायदेशीर ठरणार. ते बोलून गेलेत दोघंही की आमची युती किंवा आमचं एकत्र येणं हे मर्यादित नाही. भविष्यामध्ये सुद्धा ते एकत्र म्हणजे एकत्र राहतील. आणि मुंबई महानगरपालिका जिंकली तर लोकांना असं वाटत असेल मराठी की चला आपल्याला रागवायला, दोन शब्द सुनावायला आपली संघटना जर चांगल्या ठिकाणी असेल तर काय वाईट आहे. आपल्याला आपला राग काढायला सुद्धा कुणी शिल्लक राहणार नसेल विरोधी पक्षाचा आवाज म्हणून, तर मग आपण किती सुरक्षित होऊ. ही सुद्धा भावना आज मराठी मतदारांमध्ये, मराठी लोकांमध्ये आहे. ही काही अनुल्लेख याचा म्हणजे उल्लेख टाळता येणार नाही. पण एका बाजूला राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांची पण भेट घेतात, एकनाथ शिंदेची पण भेट घेतात आणि आता उद्धव ठाकरे. कुठेतरी राज ठाकरेची बार्गेनिंग पॉवर वाढतीये का या महानगरपालिकेच्या अनुषंगाने? ही निवडणूक समोर सगळेच पक्षांनी ठेवलंय, तर त्या अनुषंगाने कसं वाटतं की राज ठाकरेंची भूमिका? राज ठाकरे अत्यंत हुशार राजकारणी आहेत. आपल्यासोबत आमदार नाहीत, खासदार नाहीत, महापालिका आता कुठलीच नाही हे माहिती असताना, याची पुरेपूर जाणीव असताना सुद्धा राजकारणातलं महत्त्व ते अजिबात कमी होऊ देत नाहीत. त्यांचा TRP मोठा आहे, त्यांच्या सभा मोठ्या होतात, त्यांच्या सभा ऐकल्या जातात, लोकांना त्यांचे विचार पटतात सभेमध्ये, पण त्याचं रूपांतर मतामध्ये होत नाही. ही त्यांचीसुद्धा खंत आहे. त्यांनी बोलून दाखवलेली आहे की माझ्या सभांना तुम्ही येता पण मतदान करायला कुठे जाता. लोकांना असं वाटतं की आमचे विचार तुम्ही मांडता, खूप आनंद आहे, पण तुम्हाला मतदान दिल्यामुळं प्रश्न सुटणार आहे का? तुम्ही सत्तेवर येणार आहात का? तुम्ही सत्तेवर आल्यानंतर नेमके कुणाच्या पाठीशी उभे राहणार आहात ह्याचं लोकांना प्रश्न पडतो. त्या संभ्रमातून मग त्यांना मतदान कमी होतं. त्याच्यामुळे आज त्यांची राजकीय अडचण झालेली आहे की त्यांना मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 1.5% आसपास मतं मिळाली. त्यांच्या पक्षाची मान्यता, निवडणुकीच्या चिन्हाची मान्यता कायम ठेवण्यासाठी त्यांना काही ठराविक टक्के मतं मिळवणं आवश्यक आहे. ते राजकीयदृष्ट्या अडचणीत आहेत. हा विचार समोर घेऊन, हा मुद्दा डोक्यामध्ये ठेवूनच ते बाहेर पडलेले आहेत की चला आता आपल्याला काहीतरी वेगळा पर्याय स्वीकारल्याशिवाय पर्याय म्हणजे दुसरा मार्गच नाही. त्यामुळं त्यांनी स्वतःच्या भावाशी एका टप्प्यावर एकत्र येत कालचा कार्यक्रम घडवून आणला. आता इथून त्यांच्या पाठीशी किती लोक उभे राहतात हे कालच्या सभेने दाखवून दिलं आहे. याच्या पुढचे अनेक प्रयोग ते करत राहतील. आणि राजकारणात एकदा उतरल्यानंतर तुम्हाला मागे नाही फिरता येत. राजकारणात तुम्हाला टिकून राहावं लागतं. दुसरा मी राजकारणातून आता निवृत्ती घेऊन घरी बसतो असं म्हणता येत नाही, कारण तुमच्या भरोश्यावर काही हजार, एखादा लाख लोक काम करत असतात, त्यांना तुम्ही उघड्यावर नाही आणू शकत. दुसरी गोष्ट, अमित ठाकरे त्यांचे चिरंजीव आज राजकारणामध्ये एक निवडणूक लढले, अपयशी ठरले, ठीक आहे, पण ते काही माघार घेणार नाहीत. ते आज पक्ष चालवत आहेत राज ठाकरेंच्या पाठोपाठ. त्यांचंही भवितव्य त्यांना ठेवायचं आहे. तर याच्यासाठी राज ठाकरेंना ह्या मुद्द्यांवर, या अशा प्रश्नांवर भूमिका घेऊन राहणं, कायम उभं राहणं आवश्यक आहे. या सगळ्यामध्ये काँग्रेसची कुठेतरी कोंडी झाली असं वाटतं का? कालच्या ह्याच्यात पण आपण काँग्रेसचा सहभाग त्यात पाहिला नाही. त्यांनी तर म्हणजे जाहीर केलं होतं की आम्ही येणार नाही, पण कुठेतरी आपण पाहिलं असेल तर काँग्रेस पहिले समर्थन करत होतं. म्हणजे स्थानिक नेते आहेत ते कुठेतरी समर्थन करत होते या सगळ्याला. पण जे आपण पाहिलं तर राष्ट्रीय पक्षांची कुठेतरी या सगळ्या विषयामध्ये कोंडीच दरवेळेस होते. असं आहे की काँग्रेसला हे पुरेपूर कळून चुकलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता काँग्रेसला स्वतंत्र भूमिका घेऊन उभं राहता येणार नाही. काँग्रेसचा विशिष्ट मतदार आहे, पण तो मतदार हा काँग्रेसच्या पाठीशी कायम ठेवायचा असेल तर काँग्रेसला हे पुरेपूर माहिती आहे की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र निर्णायक भूमिका बजावण्याच्या स्थितीमध्ये आपण नाही आहोत. त्यांनी महाविकास आघाडीचा स्वीकार केला, शरद पवारांचं मोठेपण मान्य केलं, शिवसेनेचं मोठेपण मान्य केलं आणि 2019ला त्यांच्या ध्यानीमनी नसताना सुद्धा सत्ता पाहायला मिळाली ना त्यांना. तर त्यांच्या मनामध्ये आत्ता हे आहे की आत्ता जे चाललं आहे, ज्याच्या पाठीशी लोक जात आहेत त्याच्या पाठीशी उभे राहा. भलेही आपल्या भूमिकेचा पुरस्कार ते करत नाहीत, आपली राजकीय अडचण होती आहे हे काँग्रेसला माहिती आहे, पण स्वतंत्र वाटचाल करणे इतकी ताकद आज काँग्रेसची नाही ना जमा झालेली. कारण अनेक चांगले चांगले लोक पडले त्यांचे, अनेक जे चांगले प्रभावी नेते आहेत ते आज गळपटलेले आहेत. कारण त्यांना भीती आहे की आमच्या कारखान्याची चौकशी होईल, आमच्या सूतगिरणीचं काहीतरी प्रकरण निघेल, कुणाला वाटतं आमच्या सहकारी बँकेचं प्रकरण निघेल. कारण काँग्रेसचे सगळे हे असे प्रभावी नेते हे त्यांच्या सहकारी संस्थांमुळे आहेत, शिक्षण संस्थांमुळे आहेत. त्यांना भीती वाटते की आपण जर विरोधात गेलो त्यामुळे ते बाहेर पडायला तयार नाहीत. म्हणून तो काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळांना अध्यक्ष केलं. आणि हर्षवर्धन सपकाळांची साधी शिक्षण संस्था पण नाही, बाकी सहकारी संस्था सोडूनच द्या. त्यामुळे त्यांना मुद्दाम अध्यक्ष केलं गेलं की भूमिका घेण्यापासून हा माणूस कचरणार नाही. अनेक जण घाबरत आहेत
की माझं पुढं काय होईल, माझ्या मुलाबाळांचं काय होईल, माझा कारखाना राहील का, माझी संस्था राहील का, मला उद्या काही चौकशीचा ससेमिरा माझ्या मागे तर लागणार नाही ना, माझ्या मुलाबाळांच्या मागे लागणार नाही ना. त्या भीतीपोटी काँग्रेस बचावात्मक भूमिकेमध्ये आहे, म्हणून हर्षवर्धन सपकाळांना अध्यक्ष केलं गेलं. आता काँग्रेसला दोन त्यांच्यासमोर हे आहेत, प्रश्न आहेत. एक, स्वतंत्र भूमिका घेऊन दोघा ठाकरे बंधूंपासून फारकत घेऊन हे तुमचं मराठीपुरतं राजकारण आम्हाला परवडत नाही, आम्हाला देशव्यापी भूमिका बजावायची म्हणून बाहेर पडायचं का, की सेफ भूमिका घ्यायची. तर त्यांनी सेफ भूमिका घेतली आहे. अलीकडे त्यांच्या सातत्याने ह्या विधानं दिसत आहेत की ते फक्त एकच वाक्य बोलत आहेत, RSSची भूमिका या देशामध्ये हिंदी लादण्याची आहे, या भूमिकेच्या आम्ही विरोधात आहोत. बस. बाकी ते व्यासपीठावर कालही गेले नाहीत, त्यांचा कुठलाही प्रभावी मोठा नेता गेला नाही. भालचंद्र मुनगेकर दिसले, माजी राज्यसभा सदस्य, पण ते त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर गेले होते. ते काही काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गेले नव्हते. काँग्रेसला सेफ डिस्टन्स मेंटेन करायचं आहे आणि एकाच वेळी महाविकास आघाडी जर टिकून राहत असेल तर सोबत राहायचं आहे. कारण उद्या समजा जर याचं रूपांतर आत्ताच्या जनतेच्या रोषामधलं यांच्या पथ्यावर पडलं, ठाकरे बंधूंच्या आणि राष्ट्रवादीच्या, कारण राष्ट्रवादी आहे त्यांच्यासोबत, शरद पवारांची राष्ट्रवादी, तर आपला उद्याचा वाटा जो असेल सत्तेतला किंवा सोबत राहण्याचा, तो गमावतो आपण कामा नये. अशा भूमिकेत काँग्रेस आहे. त्यामुळे धड त्यांना यांच्या विरोधातही भूमिका घ्यायची नाही आणि धड स्वतंत्रही म्हणजे सोबतही राहिलो म्हणून आम्ही तुमच्या सगळ्याच भूमिकांचा पुरस्कार करतो असंही म्हणायचं नाही. अशा स्थितीत काँग्रेस आहे. सर, कालची सभा पाहिली असेल तर तुम्ही 10 पैकी किती मार्क द्याल या एकूण सभेला? मी 8 देईन, कारण त्यांचा उद्देश सफल झाला ना. आणि जसं मी म्हणालो आपल्याला की सभेला येणारी लोक ही काही जाणीवपूर्वक आणलेली नसतात. अशा सभेला लोक उत्स्फूर्तपणे येतात. दुसरं, सभेमध्ये सहभागी होत असताना लोकांचा उत्साह दिसतो, प्रतिसाद दिसतो, दाद दिसते दिलेली. त्यामुळे मी ह्याला 8 मार्क देतो. यशस्वी झाली त्यांची सभा. ते होते आपल्याबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर. कॅमेरामन आतिश कांबळेसोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.